गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. हरिपाठाच्या अभंगांचं चिंतन सुरू आहे आणि चिंतनाच्या निमित्ताने नामस्मरण भक्तीचा जो मुख्य विचार आहे तो माझ्या अंतःकरणात रुजावा हा या हरिपाठाच्या अभ्यासाचा खरा उद्देश आहे. ज्ञानदेवांची आज्ञा आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अशा पद्धतीने आपल्याला पुण्य या शब्दाचा अर्थ की जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य, म्हणजे त्या शुद्ध पुण्याचा सतत विचार करून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी केवळ हा हरिपाठ आहे अशी एक विचारधारा जी आहे ती आपल्याला कळली पाहिजे. मागचा जो अभंग होता 10वा अभंग, त्याच्यामध्ये श्री ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे. इथे नामजपा हरीचे असा जेव्हा विचार आपल्या पुढे येतो त्यावेळी तो आज्ञा दिलेला विचार आहे. अशा पद्धतीने त्याचा विचार करणीय आहे. संत, श्रीगुरु आणि देव हे तीन व्यक्ती ज्या आहेत म्हणूया, या तीन पदाच्या व्यक्ती ज्या आहेत त्या मला आज्ञा देतात आणि मी त्यांचा आज्ञार्थी असलो पाहिजे. म्हणजे आज्ञार्थी सांभाळणारा असा भावसंबंध जर माझ्या अंतःकरणात असेल तर मग ज्ञानदेव जे म्हणतायत की भरला घनदाट हरी दिसे, म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती हरिमय होऊन जाते आणि मग हरीचे या दासा हरी दाही दिशा असा एक विचार आपल्या अंतःकरणामध्ये सहज रुजतो आणि मग त्यातूनच या 10व्या अभंगातनं 11व्या अभंगाची एक म्हणूया एक निर्मिती होते. आणि ती निर्मिती अशी सांगते की हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे. म्हणजे तू हरीचं नामस्मरण कर असं श्री ज्ञानदेव मला म्हणतायत आणि मग पापराशी, पापाचे कळप पळते पुढे, म्हणजे पापाच्या राशीच्या राशी हा शब्द वापरलाय कारण वाल्या कोळीचं उदाहरण दिलेलं आहे ना. वाल्या कोळीनी किती 3 रांजणं भरलेली होती, म्हणजे खड्यांनी त्याच्या इतकी पापं होती, तरी सुद्धा ती सगळी पापं लयाला गेली. ती केवळ भक्तीमुळे लयाला गेली. म्हणून इथे राशीच्या राशी असतात त्या सगळ्या पापाच्या म्हणूया जळून खाक होतात. ही भूमिका इथे नामभक्तीमध्ये मुख्यत्वे मांडलेली आहे. आणि मग त्याला उदाहरण काय दिलं, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी. म्हणजे अग्नीचा आणि त्या गवताचा संबंध आला की गवत अग्निरूप होऊन जातं अशी एक भूमिका मांडूया आपण, किंवा गवत अग्निमय होऊन जातं. तसंच हा जो मी आहे जीवरूपाने असलेला, की जो सतत या देहाचं, शरीराचं किंवा या देहादी प्रपंचाचं सतत चिंतन करून सत्यत्वाने सतत सुखी किंवा दुःखी होत असतो, तो काय होऊन जातो, तो आनंदाशी एकरूप होऊन जातो, म्हणजेच तो नामीरूप होऊन जातो. नाम आणि नामीचा अभेद आहे असा एक छोटासा विचार करून आपण आपल्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा विचार करू शकतो. पुढे म्हणतायत हरी उच्चारण मंत्र हा अगाध. अगाध या शब्दामध्ये खूप आहे. एक व्यावहारिक अगाधता विचारात घेतली पाहिजे आणि एक पारमार्थिक अगाधता, कारण शेवटी त्याचा संबंध हा 4थ्या चरणाशी आपल्याला लावावाच लागणार आहे. पळे भूतबाधा भेणे येथे तेथे, म्हणजे भूतबाधा दूर होते हा व्यावहारिक विचार इथे मांडलेला आहे. पण इथे भूतांची बाधा काय काय पद्धतीने होते आणि काय काय पद्धतीने मी ती बाधा तयार करून घेतो अंतःकरणामध्ये, आणि मग या नामस्मरणाने ती भूतबाधा कशी दूर होते ही भूमिका इथे स्पष्ट केलेली आहे. आणि मग यातला मुख्य जो विचारधारा आहे म्हणजे उपसंहार, की नक्की या अभंगातनं मला काय पाहिजे. तर ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. हरी माझा समर्थ आहे, तो व्यावहारिक सत्तेतही समर्थ आहे आणि पारमार्थिक सत्तेतही समर्थ आहे. या दोन्ही भूमिका आपल्याला कळून घ्यायच्या आहेत. न करवे अर्थ उपनिषदा. आता इथे न करवे अर्थ उपनिषदा असं जेव्हा श्री ज्ञानदेव बोलतात तेव्हा जितकं ब्रह्म निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म जितकं 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही, म्हणजे स्वसंवेद्य आहे, तसाच हरी हा सगुणात येऊन सुद्धा स्वसंवेद्य आहे. ही भूमिका आपल्याला समजून घ्यायची. हा आपण एक आउटलाईन अर्थ म्हणूया की वरवरचा जो अर्थ आहे तो आपण इथे पाहिलेला आहे. मग आता या अभंगाचा उद्देश काय आहे. आता या प्रत्येक अभंगाचा उद्देश नाममहिमा गायचा आहे. ही भूमिका अगदी पक्की आहे की नामस्मरणाची महती ही आपल्या पुढे मांडायची आहे. ज्ञानदेवांना किंवा आपल्या श्रीगुरूंना आपल्याकडनं नामस्मरण करून घ्यायचे.
काहीही झालं तरी अंतःकरण वृत्ती ही नामस्मरणात स्थिर राहण्याचा प्रयत्न करणारी साधकाची असली पाहिजे. आणि मग तो हळूहळू सिद्धावस्थेकडे जाऊन ती नामस्मरण वृत्ती त्याच्यामध्ये मुरते. ठाईचं मुराला अनुभव, म्हणजे ती नामनावी आभेद दृष्टी जी आहे ती अंतःकरणामध्ये माझ्या मुरली पाहिजे. म्हणजे माझ्या अंतःकरणाचा नाम घेणं हा स्थायी भाव झाला पाहिजे. इथपर्यंतचा जो विचार आहे तो श्री ज्ञानदेवांना आपल्याकडनं अभिप्रेत आहे. मग आपल्या बाजूनी काय विचार आहे, तर त्या नाममहिमेमध्ये केवळ मी नामस्मरण करणं ही माझी भूमिका आहे. बाकी मी काही करायचं नाहीये. राम करे हमारा जप, हम बैठे आराम, ही अवस्था येईपर्यंत मी नामस्मरण करायचंय. कष्टा वाचून नाम आलं पाहिजे. नाम नामीचा अभेद आहे असं समजून मी नाम घ्यायचंय. एवढे विचार जर माझ्या अंतःकरणामध्ये पक्के असतील तर मी माझ्या स्वरूपाकडे जाण्यासाठी अजिबात वेळ घालवू शकत नाही. या शब्दाचा अर्थ वेळ लागणार नाही. आणि दुसरा जो उद्देश आहे या अभंगाचा, की ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. आता हा जो समर्थ जो आहे ना, तर हा समर्थ काय पद्धतीने आहे, तर व्यावहारिक सत्तेमध्ये तो पुन्हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने आपल्या पुढे प्रसिद्ध आहे. ही भूमिका आपल्या पुढे आली पाहिजे, की त्याच्या हातात सर्व सत्ता असल्यामुळे, त्यानेच हे जग निर्माण केलेलं असल्यामुळे त्याचीच सर्वत्र सत्ता आहे. म्हणून अशा पद्धतीनेही तो समर्थ आहे, ही भूमिका आपल्याला कळून घ्यायची आहे. आणि मग ही भूमिका जर कळाली तर मग या अभंगाचा उद्देश जो आहे तो माझ्या लक्षात येईल, की सर्वत्र हरीचीच सत्ता आहे. आणि हरीचीच सत्ता असेल तर मी फक्त हरिमुखे म्हणा, म्हणजे माझ्या मुखातनं मी फक्त हरिनामस्मरण केलं पाहिजे. एवढी भूमिका सतत जी बोलली जातीये ती पक्की व्हायला मदत होईल. आता हा जो प्रथम चरण आहे त्याच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे. इथे क्षणमात्रे म्हणलेलं आहे, की हरीचं उच्चारण केलं असताना मी माझ्या अंतःकरणात असलेली अनंत पाप करण्याची वृत्ती आणि पुन्हा अनेक जन्मात केलेलं अनंत पापराशींचं संचित जे समजूया बाळ आहे, ते संचित गाठोडं जे आहे ते सगळं नामस्मरणाने जातीला लयासी क्षण मात्रे, नामस्मरणाने एका क्षणात जळून जाईल. याचा अर्थ नाही काळ वेळ तया लागी. अशा पद्धतीने म्हणजे इतक्या समर्थपणे जर का या नामस्मरणाने माझी पापाचे कळप पळती पुढे, या पद्धतीने जर का माझं सगळं पाप जळून जाणार असेल संचित, आणि प्रारब्ध मात्र भोगून संपवावं लागतं, पण तरीसुद्धा नामस्मरणामध्ये भोग घेताना मी हरिनामात असल्यामुळे मला सुद्धा त्या केलेल्या म्हणूया देवानी दिलेल्या, ईश्वराने दिलेल्या म्हणूया प्रारब्धाचा भोग मिळत नाही, अशी भूमिका तिथं आहे. म्हणून इथे एक गोष्ट मला समजून घ्यावी लागते, की मी आधी पापी आहे हे मला कबूल करावं लागतं. इथे पापी शब्द हा जो शब्द वापरलेला आहे ना, तो मोठा व्यापक आहे. आपण जे काय म्हणतो ना, की पाप या शब्दाचा अर्थ काय आहे, की काहीतरी मी एखाद्याचं क्रोध केला, द्वेष केला, हे पापकृती केली, ही बरोबर आहे, यात वादच नाहीये. पण मी माझ्या स्वरूपाशी एकरूप झालेलो नाही तोपर्यंत मी पापीच आहे. पतित पावन सीताराम असा एक अर्थ सांगितलेला आहे. मी पतित आहे. पापी शब्दाचा अर्थ पतित आहे. मी माझ्या स्वरूपापासून ढळणं हेच मोठं पाप आहे हे माझ्या लक्षातच येत नाही. ते मोठं पाप हरिनामस्मरणाने दूर होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आधी मी आत्मस्वरूपापासून ढळलेलो आहे, आता मला हरिनामस्मरणाशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीने मी जेव्हा विचारधारा माझ्या अंतःकरणात तयार करतो तेव्हा मी माझ्या स्वरूपाकडे निघून जाण्याची एक व्यवस्था तयार केलेली असते. भगवद्गीता पण असंच म्हणते की नाम घेणारा साधूच असतो. म्हणजे या पापातनं दूर होतो आणि मग तो नामस्मरण करतच राहतो. म्हणून नाम घेणारा जी व्यक्ती आहे ती साधूच आहे. साधू शब्दाचा अर्थ पवित्र आहे, अशी एक भूमिका तयार होते. म्हणून हारीचे विचार करताना खूप काही पद्धतीने करता येतो. कारण इथे म्हटलेलं आहे की हारी कसा आहे, त्या उद्देशामध्ये आपण विचार केला की कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याच्याकडे शक्ती आहे. म्हणजे सगुण रूपाने तो माझ्यासमोर उपासनेचा विषय होतो, हे बरोबरच आहे. पण कसं आहे की तो ब्रह्मरूप जी गोष्ट आहे, ब्रह्मस्वरूप जे आहे तेच मात्र ईश्वर होतं आणि तेच माझ्या पुढे हरिरूपाने येतं. म्हणजे इथे काय आहे की हा आपल्याला तिन्हीही लाभ, म्हणजे सच्चिदानंदाचा विचार जो आहे तो चौथ्या
आपल्याला चरणाच्या वेळी आपण त्याचा विचार करूया. पण मुख्य विचार काय आहे की हरी हा षडगुणेश्वर संपन्न आहे. म्हणजे या षडगुणेश्वर संपन्न असल्यामुळे ही जी काय हरीची 6 वैशिष्ट्ये आहेत ती मला हरिनामाबरोबर त्याचाही लाभ होतो. म्हणजे हरी कसा आहे, यशस्वी औदार्य वैराग्य अशी भूमिका मांडलेली आहे की त्या हरीकडे अगाध शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या जोरावर हरी माझ्या व्यावहारिक सत्तेमध्ये मला मदत करू शकतो. मुख्य विचार काय आहे की योगक्षेम वहाम्यहम. मी त्याचा योग आणि क्षेम, योग शब्दामध्ये त्यांनी करत असलेला नामाभ्यास आणि क्षेम या शब्दाचा अर्थ व्यावहारिक सत्तेतला विचार. हा नाम घेतो म्हणून काय झाला, तो माझा अंकिला, साधूचा अंकिला हरिभक्त. आता तो हरिभक्त जो आहे तो साधूचा म्हणजेच पुन्हा त्या भगवान श्रीकृष्णाचा विठ्ठलाचा अंकिला होऊन जातो आणि अंकिला होऊन गेल्याबरोबर त्याची काळजी त्या भगवान विष्णूंना व्हावी लागते, असा तो सगळा विचार आहे. म्हणून अमर्यादा आहे. हरीकडे कर्तुम अन्यथा कर्तुम, जे करायचंय तेही तो करतो, जे नाही करायचंय तेही नाही करत. त्याला आणखीन काही अन्य करायचं असेल तर अन्य करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, असा त्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुमचा अर्थ आहे. म्हणून हरी अमर्याद आहे. मग हरी अमर्याद असल्यामुळे इथे हरी उच्चारणही अनंत पापराशी, म्हणजे या अनंत पापराशी ज्या आहेत त्या काय होऊन जातात, जळून जातात. पापाचे कळप सगळे क्षणमात्रात जळून जातात. म्हणून या ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये या जीवनातलं प्रारब्ध भोगून संपवायचं आहे असा जो विचार आहे तो मात्र नामस्मरण भक्तीमध्ये अजिबात नाही. कारण नामस्मरण भक्तीमध्ये ज्याचा भोग घ्यायचा ते जे काय सगळी सृष्टी आहे ती हरिरूपच आहे आणि मी पण हरिरूपच आहे आणि मध्ये हरिनामच आहे. मग अशा पद्धतीने सर्वत्र भरला घनदाट हरी असल्यामुळे तिथे मात्र मी या सृष्टीमध्ये माझं प्रारब्ध भोगतोय अशी वृत्तीच नष्ट होते. जे अशा वृत्तीचा विसरच पडून जातो अशी भूमिका आपल्याला लक्षात घेता येते. म्हणून नामस्मरणाने आपल्याला हरी म्हणजे नामस्मरण मी सतत करत राहिलो तर मी या देहादी प्रपंचावर येतच नाही, ही भूमिका श्री बाबाजी महाराज पंडितांनी मांडली आहे. फार सुंदर भूमिका मांडलेली आहे, ही आपल्या लक्षात येईल. शिवाय हरी अर्पण बुद्धी ही एक भूमिका आहेच आहे ना. कारण ज्यावेळी मी रामकृष्ण हरी म्हणतो प्रत्येक व्यवहार माझ्याकडनं होतो आणि समजा तो व्यवहार होताना तो माझ्याकडनं व्यवहार झालाय अशी भूमिका जर का प्रारब्धाने तिथे सिद्ध केली तर पुन्हा मी रामकृष्ण हरी म्हणून तो आनंदमय माझं जीवन होऊनच जातं. म्हणजे इथे काय आहे, संचित प्रारब्ध क्रियेमाण अवघा झाला नारायण ही भूमिका सहज पार पडते. म्हणून हरिनामाचा महिमा आगाध आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आता मग मला आता प्रमाण द्यावी लागणार. मग आता मी तुलसीदास महाराजांचं प्रमाण काढतो. श्री तुलसीदासजी महाराज म्हणतात, समुजत सरज नाम अरुनामी मर्म अरुनामी प्रीती परस्पर प्रभू अनुगामी. म्हणजे समुजत सरस नाम, आरू शब्दाचा अर्थ मर्म असा अर्थ आहे आणि एक सूर्य असा सुद्धा अर्थ आहे. पण मुख्य विचार काय आहे, समुजत नाम मी जर घेतलं, समजून उमजून मी नाम घेतलं तर ते नाम कसं आहे, सरस आहे. ते नाम मर्मरूप आहे, मर्मरूप आहे. या शब्दाचा अर्थ त्या नामाने पापाचे कळप पळती पुढे हा विचार आहे. इथे पुढे येणार आहेत की मी नाम समजून घेतलं तर काय फायदे आहेत आणि मी नाम समजून न घेतलं तर काय फायदे तोटे आहेत. या भूमिका आपल्याला लक्षात घेता येते. पण मग या समुजत सरस, ते नाम सरस आहे आणि ते सरस नाम काय करतं तर प्रीती परस्पर, म्हणजे भूता जडो परस्पर मैत्र जीवांचे, हे आपल्याला पसायदानातले विचार आहेत ना, ते हरिपाठामध्ये सहज आपल्याला जमून जाणारे आहेत. म्हणून प्रीती परस्पर, कारण सर्वत्र हरिभाव निर्माण होतो आणि प्रीती परस्पर वाढते. मग प्रभू अनुगामी म्हणजे काय होतो, अनु शब्दाचा अर्थ मागे जाणे आणि कोणाच्या मागे मी जातो तर मी नामाच्या निमित्ताने प्रभूच्या मागे जातो. मग असा मी प्रभू अनुगामी म्हणजे काय, मी प्रभू का शब्द मानने वाला मैं हूं, प्रभू का हुकुम मानने वाला मैं हूं, बस आपका हुकुम सर्ग आखो पर. ही भूमिका आपल्या साधकाची असते आणि मग तो काय म्हणतो, बास आमचा राम करतो. समर्थ काय म्हणतात, आमचं कोण काय करतो, आमचं सर्वत्र रामच करतो.
ही भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होते. म्हणून नामाचं सामर्थ्य अमर्याद आहे. त्या हरिनामाने हरीचं प्रेम वाढतं आणि हरीच सर्वत्र असल्यामुळे तिथे परस्पर सामंजस्य वाढतं, परस्परांना उपयोगी पडण्याची भूमिका वाढते आणि मग त्यातूनच पापाचे कळब पळती पुढे. म्हणजे या जीवनात क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये माझ्या हातनं पाप घडत नाही, कारण मी सतत नामाच्या तालावर सगळा कर्माचा विचार करतो आणि मग मी माझ्या स्वरूपाशी सहजच एकरूप होतो. ही भूमिका आपल्या पुढे घेते. पुढचा जो विचार आहे तो श्री बाबाजी महाराज पंडितांचे श्री गुरु श्री गुलाबराव महाराज म्हणतात, जाणोनी नाम घेता वासनाक्षय. मी जर का जाणोनी नाम घेतलं तर वासनाक्षय तिथे होऊन जातो. म्हणजे याचा अर्थ माझ्या अंतःकरणामधल्या वासना, ज्या आत्ताच्या वासना शुद्ध होऊन जातात, हा भाग तर आहेच. पण मूळ मुद्दा काय आहे की संचित वासना ज्या शिल्लक आहेत, की ज्या मला नवीन प्रारब्ध नवीन देह धरायला कारणीभूत होणार आहेत, त्या सुद्धा वासनांचा क्षय होतो. जाणोनी नाम घेता वासना क्षय पण आहे. पण मी जाणूनच जर का नाम घेतलं नाही चुकून तर असा विचार आहे, निर्णोनी नाम घेता पाप मात्र क्षय. म्हणजे मी जर का न जाणता अशा पद्धतीने जर का विचार केला तर मग काय आहे, न जाणता मी राम 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 असं म्हणालो, नामस्मरण केलं तर पाप मात्र क्षय होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, समजून उमजून नाम घेतलं तर वासना क्षय आणि न जाणता घेतलं तर पाप क्षालन. म्हणजे पापाचं काय होऊन जातं, तिथे जे काय कळप किंवा राशी असतात त्या जळून जातात. म्हणून नाम असं दुहेरी काम करतं आणि हळूहळू जे न जाणता घेतलेलं अजाणतेतनं नाम आहे ते शेवटी तेच नाम म्हणजे तो नामी ते जाणणेपणातनं घेण्यासाठी मला भाग पाडतो. ही भूमिका वेगळीच आहे. म्हणून इथे असा दुहेरी लाभ जर का मला साधनेच्या निमित्ताने फारसा मोठा विचार न करता मिळत असेल तर मग काय हरकत आहे. म्हणून उपासनेहून नामगती श्रेष्ठ जाहली अशी एक भूमिका श्री गुलाबराव महाराजांनी मांडलेली आहे की नामगती जी नामाची उपासना जी आहे ती सर्व इतर उपासनांपासून श्रेष्ठ उपासना आहे. म्हणून तीच उपासना सर्वत्र व्हावी असं श्री गुलाबराव महाराजांचं म्हणणं आहे आणि ते अत्यंत युक्त म्हणणं आहे. मी युक्त म्हणणं आहे असं म्हणणारा कोण, कारण ते नाम भावल्यानंतर त्याची युक्तायुक्तता पटणं आणि त्यातून हो तुम्ही श्री गुरु महाराज जे बोलताय ते मला अत्यंत बरोबर वाटतंय, त्यावेळी श्री गुरूंच्या लक्षात येतं की यांनी बरोबर नाम घेतलेलं आहे आणि त्यातून ही त्याचे उद्गार निघताय. असं जे काय चिंतन असतं तेच खरं अभ्यासाचं चिंतन असतं आणि तीच खरी श्री गुरु आणि शिष्यांमधली बोलणी असतात. पुन्हा आता उदाहरण देणं आलं, मग उदाहरण त्यांनी दुसऱ्या चरणात श्री ज्ञानदेवांनी दिलं. तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. ज्याप्रमाणे तृणाचा अग्नीशी संबंध आला तर गवत अग्निरूप होतं, तसंच त्याप्रमाणे जीवाचा आणि नावाचा संबंध जर प्रस्थापित झाला, आता तो कोणी संबंध प्रस्थापित करायचा आहे, मूळचा संबंध आहेच आहे. पण आता काय झालं, मला जर सुखरूपता पाहिजे आहे हा मूळचा विचार आहे माझ्या अंतःकरणात सतत. मग ती सुखरूपता मला जर नामाने मिळणार असेल तर मी नाम घेऊन काय करावं, तो संबंध प्रस्थापित करावा. आणि ज्या दिवशी तो संबंध प्रस्थापित होतो तेव्हा मात्र काय होतो, जीव नाम घेता घेता नामी रूप म्हणजेच विठ्ठल रूप होतो. या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे, कारण विठ्ठल आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नाहीत, म्हणून तो ब्रह्मरूपच होतो. ही मुख्य भूमिका आहे. आणि पुन्हा कसा असतो तो जीवनामध्ये, देहीचा असो न विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी अशा पद्धतीने त्याचं जीवन जगतो. ते सुद्धा बाधितानुवृत्तीचं जीवन नाही तर ते हरिमय जीवन जगतो. हे लक्षात घ्या, कारण हरिमय जीवन हे बाधितानुवृत्तीपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. कारण बाधितानुवृत्तीमध्ये सुखदुःखाचा अनुभव आहे, पण हरी नामामध्ये सुख आणि दुःखाच्या अनुभवाचीच वार्ता नाहीये. कारण तिथं हरी नामामध्ये हे सगळं काय गेलेलं आहे, हे सुखदुःखरूप प्रारब्ध विरून गेलेलं आहे. श्री बाबाजी महाराज पंडित असं म्हणतात, ते मी आता सतत बोलणार आहे की देहादिकाला सोडून ब्रह्मरूप होणे याला ज्ञान म्हणतात. म्हणजे ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये ही भूमिका सतत येते की देह म्हणजे ब्रह्म नाही, हे म्हणजे ब्रह्म नाही, अशा पद्धतीने शरीर म्हणजे ब्रह्म नाही, अशा पद्धतीने त्याची ती व्यावृत्ती करून निषेध करून मी कोण आहे ही भूमिका मांडावी लागते. आणि ही भूमिका मांडताना त्या देहाचा संबंध हा जीवनमुक्ती झाल्यानंतरही 2% बाधितानुवृत्तींनी ज्ञानलक्षणा भक्तीत उरतो. पण
आपल्याला जेव्हा नामस्मरणाचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा देहासह ब्रह्मरूप होणे म्हणजे हरिरूप होणे याला भक्ती म्हणतात. म्हणजे या भक्तीतनं मी नामभक्तीतनं मी हरीशी एकरूप होतो आणि तिथे मात्र माझ्या देहाचं भानच राहत नाही. मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. आता श्रीदत्त नाम ध्यान अशी एक भूमिका तयार होऊन जाते. त्या दत्ताचं नाम घेता घेता मी दत्त रूपच होऊन जातो. अशा पद्धतीने हे नामसाधन इतकं श्रेष्ठ आहे. त्या कुठल्याही भक्तीपेक्षा हे श्रेष्ठ साधन आहे आणि त्या मानाने सोपं साधन आहे. ते साधन सोपे रे अशी भूमिका मांडलेली आहे. अशा सोप्या साधनाचा विचार अवलंब माझ्याकडनं व्हावा हा या हरिपाठाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून हरिपाठ संपता संपता मी नामस्मरणाच्या अखंड साधनेला लागलेलो आहे अशी स्थिती माझ्या अंतःकरणात निर्माण झालेली पाहिजे. अशा विचाराने मी या हरिपाठाचा अभ्यास केला पाहिजे. पुढचा जो तिसरा चरण आहे तो असं सांगतोय, हरि उच्चारणी मंत्र हा अगाध पळे भूतबाधा भेणे याचे. मुख्य मुद्दा काय आहे की भूतबाधाची भीतीच आहे. जिथे नामस्मरण चाललेलं आहे तिथे. म्हणून हरी नामस्मरणाचं जे किंवा हरी मंत्राचं जे काय सामर्थ्य आहे तो भूतबाधेचा संबंधच उरू देत नाही. जिथे हरी नाम चाललेलं आहे ना, ज्या घरामध्ये हरी नामोच्चारण आहे त्या घरांनी भूतबाधेचा विचारच करण्याची गरज नाहीये. कारण का जिथे नाम आहे तिथे देवाची वस्ती आहे. त्या घरी देवाची वस्ती आहे आणि देवाच्या वस्तीत भूत शिरलं हे मुख्य काय म्हणणं या बोलण्यालाच अर्थ नाही. हा वद तो व्याघातच आहे. जिथे देवाची वस्ती आहे, जिथे देवरूपता किंवा देवाला सतत उपासनेचा विषय केलेला आहे तिथे भूतबाधेचा विचार करणं हा दुबळा विचार आहे. हा माझ्या काय म्हणूया विपरीत कल्पनेतला विचार आहे. ही भूमिका लक्षात घ्यावी. इथे मला कुठल्याही मांत्रिकाकडे जायचं नाहीये. देव हाच माझा मांत्रिक आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की तो देवच मला या सर्व भूतबाधेतनं बाजूला करतो. म्हणून हरी उच्चारण मंत्र हा आगाध, तो आगाध आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये तो माझ्या तीनही त्रिविध तापांची म्हणूया दूर करून टाकतो. की पुन्हा ते आधी दैविक आधी भौतिक आणि पुन्हा आध्यात्मिक ताप जे आहेत त्या तापातनं माझी मुक्ती करतो. म्हणजे या शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणाल काय तो माझ्या आध्यात्मिक तापातला जो मला आलेला ताप आहे तो बरा करतो का? मी तसं म्हणत नाही. कारण ताप जर आलेला असेल तर देवाचंच म्हणणं आहे. 5वा वेद त्यांनी आयुर्वेद लिहिलेला आहे. आयुर्वेदामध्ये तो मुख्य देव म्हणजे विठ्ठल महाराज म्हणतात तू त्या 5व्या वेदातल्या आयुर्वेदातनं औषध घे आणि औषध घेऊन तुझी अंतःकरण वृत्ती शांत राहण्यासाठी नाम घे. अशा पद्धतीने मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी अंतःकरण वृत्ती विपरीत परिस्थिती असो वा मला अनुकूल परिस्थिती असो या दोन्ही परिस्थितीमध्ये माझी अंतःकरण वृत्ती शांत राहू शकते. अशा पद्धतीने अर्जुना समत्व चित्ताचे अर्जुनालाही भूमिका मांडलेली आहे भगवद्गीतेत की तुझं चित्त हे सुखदुःखाच्या ठिकाणी समसमान असलं पाहिजे. तुझ्या पद्धतीने जर का अभ्यास केलास भगवान श्रीकृष्ण म्हणतात तर तू स्वरूपाशी एकरूप होशील. तसं इथं नामाने हा विचार मांडलाय. अरे नाम साधन सोपं असताना म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की अत्यंत छोट्या झाडाला आपल्या हाईटवर जर का आपल्याला मधाच्या कावडीच्या कावडी मिळत असतील तर आपण कशाला मोठमोठी ती पोळी गाडाला वरती 5व्या बिल्डिंगवर 5व्या मजल्यावर चढायचं. अरे सहज सोपं जे आहे ते मला करवत नाही. त्याचं कारणच आहे की सहज सोपेमध्ये काय होऊन जातं मी स्वतःला फार बुद्धिमान समजतो. वास्तविक बुद्धी हे भगवंताचे देणे. पण रामकृष्ण हरी आज तो बोलण्याचा विषय नाही. वेळ येईल तेव्हा त्या बुद्धीच्या विषयावर बोलेल. आणि एका ठिकाणी ज्ञानदेवांनी म्हणलंय की बुद्धीच्या गाढवावर बसून मी जर का अभ्यास करायला गेलो माझ्या बुद्धीच्या तर हा अभ्यास होणार नाहीये. म्हणून मी काय करावं माझी बुद्धी श्रीगुरूंना गहाण टाकावी. याच्यासारखं सुख नाही. माझी बुद्धी मी रामाला गहाण टाकावी आणि ती नामस्मरणाने बुद्धी गहाण टाकण्याची क्षमता प्राप्त होते. अशा पद्धतीने हरी उच्चारणी मंत्र हा अगाध ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. मग आता हरी मंत्र नक्की काय करतो? संचित क्रियमाण. आता हे नाथांचं वचन आहे. संचित क्रियमाण भक्ता प्रारब्ध नाही जाण. हे नाथ महाराज म्हणतायत मी नाही म्हणते की संचित क्रियमाण हे आपण म्हणूया ज्ञानलक्षणा किंवा योगलक्षणा भक्तीमध्ये हे संचित प्रारब्ध क्रियमाणाचे विचार करावे लागतात. मुक्त झाला तो संचित जळून गेलेला असेल मग आता तू प्रारब्ध वशात
जे काय तुला मिळेल अविद्येचे ठणके ते आपले गपमध्ये खायचे आणि नंतर मात्र काय होऊन जायचं, त्या आनंदाशी एकरूप होऊन जायचं, ही भूमिका मांडलेली आहे. पण संचित क्रियमाण भक्ता नाही प्रारब्ध जाणं, असं श्री एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. मुख्य विचार काय आहे की हा जो प्रारब्ध नावाचा भोग आहे ना या जीवनातला, तो हरीच्या कृपेने म्हणजे हरी नामाच्या कृपेने त्याचा नाश होऊन जातो. कारण हरी मंत्रामध्ये माझी अंतःकरण वृत्ती जेव्हा व्यस्त होऊन जाते तेव्हा मात्र मला या प्रारब्धाचा फटका किंवा जे काय अनुकूल बसलेलं आहे त्याचं चिंतन सुद्धा होत नाही. आणि मग म्हणतायत हरी कृपे त्याचा नाश झाला. तर नाश शब्दामध्ये संचित प्रारब्ध जे आहे त्याचा नाश होऊन जातो, अशी ही भूमिका तिथं आहे. आणि तीच भूमिका जर का मला मिळत असेल सहजासहजी नामाच्या निमित्ताने, तर मला नाम घ्यायला काय हरकत आहे, असं सतत चिंतन आपल्याला करावं लागेल. म्हणून हरिनामानेच जी हरी कृपा आहे ती भक्ताच्या ठाई आपल्याला दिसून येते. जे हरिनाम घेतात त्या हरिनाम घेणाऱ्यांच्या अनेक संकटांमध्ये हरीच त्यांच्या उपयोगाला आलेला आहे. त्यांनी कोणाचीच करुणा भागलेली नाही. मी काय करतो, इतरांची करुणा भागतो. द्रौपदीने काय केलं, सगळ्या समोरच्या लोकांच्या करुणा भागल्या, पण तिच्या लक्षात आलं नाही की नाही आधी भगवंतालाच बोलवला असता तर. अरे भगवंताला बोलवला असता तर भगवंत एका क्षणात आला आणि द्रौपदीचं रक्षण केलेलं आहे. भगवंताला हे समोरचे मारणं काय सोपं होतं का? एका फटक्यात सगळे मारून टाकले असते हे समोरचे अन्याय करणारे. पण तसं नाहीये, त्यांचं पाप पूर्ण व्हायचं होतं आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांचा सर्वत्र नाश केलेला अधर्माचा हा भगवंताचा विचार आहे. म्हणून तो भगवंत जो आहे ना तो माझ्या प्राणांचं रक्षण करतो, ही भूमिका लक्षात घ्या. भक्त प्रल्हादाचं काय केलं? भक्त प्रल्हादाला अनेक संकटातनं बाहेर काढलेलं आहे. गजेंद्र मोक्ष कथा सुद्धा तीच सांगते. गजेंद्र मोक्ष कथेमध्ये मगरीने गजेंद्राचा पाय ओढल्याबरोबर गजेंद्रनी त्या विष्णूचं नामस्मरण केलं आणि मगरीपासून त्याला सोडवलं. नुसताच सोडवला नाही तर गजेंद्राला मोक्ष रूपता आणून दिली. प्रत्येक नियमाला अपवाद असतो, पण नाहीतर तुम्ही मला म्हणाल की अहो मानवातच जर का मोक्षरूप होण्याची व्यवस्था आहे, मग गजेंद्र मोक्ष कथा कशी? अहो प्रत्येक नियमाला अपवाद असतो, तसा तो नियमाला अपवाद आहे, ही भूमिका लक्षात घ्या. मग आता मी जर का मनुष्य जन्मात आलेलो आहे तर मग मी नाम घ्यावं ना. तो गजेंद्र नाम घेतो तर मी नाम का घेऊ शकत नाही? ही एवढी भूमिका आपल्या पुढे मांडायची ज्ञानदेवांना. म्हणून एका नामातच सुखरूपता असल्यामुळे सुखासाठी विषयांची याचनाच बंद होते. हा या हरि उच्चारणी मंत्र हा अगाध याचा महिमा आहे. म्हणजे इथे काय आहे की विषयांमध्ये जाऊन सुख भोगायचं ही भूमिकाच हरिनामात निघून जाते. हरिनामाची गोडी इतकी लागून जाते की त्या हरिनामामध्ये विषयाचं चिंतनच निघून जातं. आणि अशा पद्धतीने विषयाचं चिंतन निघून गेलं की केवळ हरीचं चिंतन उरतं आणि सर्वत्र हरिभाव पसरतो. एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, भवरोगा ऐसे जाय आणिक काय शुल्लके. भवरोगा ऐसे जाय आणिक काय शुल्लके. तुका म्हणे नोहे बाधा आणिक कदा भूतांची. नाम घेतलं तर भूतबाधेचा विचारच करू नका तुम्ही. हरिनामाबरोबर तुकाराम महाराज म्हणतात हरिरूपच तुम्ही होऊन जाता. भवरोगा ऐसे जाय. भवरोग जर का हरिनामाने निघून जात असेल तर आणिक काय शुल्लक आहे. ह्याच्या पुढे या बाकीच्या भूतबाधा वगैरे या सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. अत्यंत किरकोळ गोष्टींबद्दल श्री तुकाराम महाराज म्हणतायत आणि ती भूतबाधा किरकोळ आहे त्याचा विचार द्या सोडून. आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक तापाची शांती होऊन जाते शांतीपाठ मंत्र न म्हणता. म्हणजे सहजच त्या आनंदाशी मी त्या हरिनामाबरोबर एकरूप होतो. म्हणून हरिनाम हे शांती पाठा इतकंच, शांती मंत्रा इतकंच काय म्हणूया प्रभाव रूप आहे, त्याचाच प्रभाव अधिक आहे हे आपल्याला कळून येतं. म्हणून सारांश, नामाच्या ठिकाणी सर्व दुःखाधिकांचा अभाव आहे, तिथे भूतबाधेचा काय पवाड. इथे काही विशेष रूपाने काही शिल्लकच उरत नाही तर कशाला ताण घेतोस तू, असं श्री ज्ञानदेव मला म्हणतात. ज्ञानदेव मला म्हणतात तू नाम घे. आणि नामस्मरण जर मी केलं तर मग काय आहे, मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. पुढे असं म्हणतात, ज्याचे गरजता पवाडे कळी काळ पाया पडे. असंही तुकाराम महाराज प्रमाण दिल्याशिवाय बोलू नये. तुकाराम महाराज म्हणतात ज्याचे गरजता पवाडे, म्हणजे नामाचा जर का मी मोठा एक उच्चार केला तर मग काय आहे, कळीकाळ पाया पडे. म्हणजे त्याच्या पुढे हा कळीकाळ जो आहे तो सुद्धा
पडतो. म्हणजे हा कळीकाळ सुद्धा त्या नामस्मरणाला घाबरतो. मी कोणाचा सेवक आहे हे महत्वाचं आहे. कारण काय आहे, मी माझ्या श्रीगुरूचा अंकिला, मी माझ्या हरीचा अंकिला आहे. असा जो अंकिला असतो ना, त्यांनी भ्यायचं नसतं कधी. समर्थांची गोष्ट आहे, एका ज्योतिषांनी सांगितलं एका माणसाला, तू आज मरणार आहेस. मुलाला मुलगा आला समर्थांकडे, समर्थ त्याला म्हणाले, आज रात्री तू मरणार आहेस का? बरं, तू आता असं कर, 6 वाजता आलायस ना, आता माझे पाय दाबायला सुरुवात कर. आणि अशा रीतीने तो रात्रभर पाय दाबत होता. सकाळी उठला आणि तो म्हणला, मी मेलोच नाही. त्या ज्योतिषाचे शब्द खरे होत होते, ते तिथं खोटे पडले. कशामुळे पडले? अहो, समर्थ श्री गुरु समर्थ त्याच्या मागे, म्हणजे रामदास स्वामी मागे होते. म्हणजे याचा अर्थ तो रामदास स्वामींच्या नामस्मरणामध्ये त्यांनी रात्र घालवली आणि त्याला काय मिळालं? जीवनदान मिळालं. म्हणजे इथे काय आहे, हे नाम कोणी मला दिलंय? ते श्री गुरूंनी दिलेलं आहे. बस त्या श्री गुरूंनी दिलेल्या नामाचं उच्चारण हाच खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. त्या हरिनामाचं पुन्हा मला मागच्या वेळी प्रश्न विचारला होता, 1000 नामं आहेत, मग ती 1000 नामं मी जर का अजाणतेने घेतली तर पापक्षय, आणि जाणतेने घेतली तर वासनाक्षय. हे त्यातलं मुख्य मर्म आहे. म्हणून इथे काय आहे, विठ्ठलच गुरु आहे, विठ्ठलच सर्वत्र आहे. कारण तुम्ही म्हणाल विठ्ठलच गुरु आहे तर कायचा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभावो देवतोची होय गुरु. म्हणजे तोच माझ्या गुरुच्या स्वरूपात येतो, तोच मला नाम देतो. मग ते विठ्ठलाने नाम दिलेलं आहे, नाही तर कोणी नाम दिलेलं आहे? किती मुख्य विचार आपल्या पुढे येतात. तेव्हा विठ्ठलापेक्षा श्री गुरु हे मोठे ठरतात. त्याचं कारणच आहे की विठ्ठलाला माझी भेट घ्यावी असं वाटत असेल तर ती गुरुरूपात येऊनच घ्यावी लागते. कारण शिष्य सर्वत्र गुरुभाव जपत असतो. अशा पद्धतीने हा जो हरीचा मंत्राचा महिमा आहे तो अगाध आहे. अगाध शब्दामध्ये कर्तुम अन्यथा कर्तुम अशा शक्तीचा तो मुख्य विचार आहे. म्हणून या हरिमंत्राची बरोबरी कोणत्याही साधनेला करता येण्यासारखं नाही. कारण असं या जगात कुठलंच साधन असं नाही की जे साधन पण आहे आणि जे साध्य पण आहे. नामाचा विचार जेव्हा होतो तेव्हा जे नाम, रामनाम जे आहे ते साधन रूप सुद्धा आहे आणि ते साध्य रूप सुद्धा आहे. इथे मात्र प्रत्येक वेळी इतर भक्तींमध्ये जे काय साधन सांगितलं जातं ते सगळं साधन मला वेगळेपणाने करावं लागतं. आणि वेगळेपणाने केल्यामुळे मी काय होतो, साध्य साधन भाव संबंध तिथे तयार होतो. इथे साध्य साधन भाव संबंध अजाणतेपणामध्ये आहे. पण ज्यावेळी मी जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, तसा जाणतेनी नाम भजिजे. आता जाणतेनी नाम भजिजे झालं की मग काय होतं, कृतकार्य व्हायला वेळ लागत नाही. कारण नाम आणि नामीचा अभेद आहे. जिथे मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी बहुतांची साक्ष, हे तुकाराम महाराजांचं वाक्य सततच येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने साध्य साधन भाव संबंधच तिथे नाही. असा या मंत्राची बरोबरी करणारा कोणीही नाही या जगामध्ये. म्हणजे कोणताही विचार नाही. ही भूमिका आपल्याला लक्षात आली तर आपलं काम झालेलं आहे. आता आजच्या अभ्यासातला चौथा चरण की जो आपण म्हणूया उपसंहारात्मक आहे. म्हणजे हा चरण मला काय परिणाम होतो नामाचा हे सांगणारा आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा. उपनिषदांना तो हरी कळतच नाही. जितकं निर्गुण ब्रह्म कळत नाही तितकं सगुण ब्रह्मही कळत नाही. ही भूमिका श्री बाबाजी महाराज पंडितांनी तर फार सुंदर मांडली. आणि पुन्हा ज्ञानदेव म्हणे, हरी माझा समर्थ. समर्थ आहे, तुम्ही काही काळजी करू नका, ही भूमिका आहे. समर्थ या शब्दाचा अर्थ षडगुणेश्वर संपन्न आहे, यशस्वी, अवधारे, वैराग्य, अशा पद्धतीने तो सर्व शक्तिमान आहे. असा आमचा सर्वशक्तिमान असलेला हरी सगुण रूपाने आमच्या पुढे उपासनेचा विषय झालेला आहे. श्री समर्थ असंच म्हणतात, जो समर्थाचाही समर्थ. म्हणजे मुख्य विचार काय आहे की तुम्ही ज्याला समर्थ म्हणाल त्याचा तो समर्थ असा आमचा प्रभू श्रीराम आहे. मग तो कुठला श्रीराम? तो सगुण रामच आहे. म्हणजे सगुण प्रभू श्रीरामाविषयी असं समर्थ बोलतात. आता ब्रह्मस्वरूपाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये निर्गुण ब्रह्म हे 6 प्रमाण आणि इंद्रियांना आकलन होत नाही, हा विचार इथं आहे. पण ब्रह्मच ईश्वर झालं आणि ईश्वरच हरी झाला. म्हणजे ब्रह्मच जर का हरिरूप झालेला असेल तरी सुद्धा ते हरिरूप ब्रह्म सुद्धा त्या ब्रह्माप्रमाणेच आकळत नाही. न कळणे अर्थ उपनिषदा. त्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान जे आहे ना ते वेगळेपणाने होत नसतं, ते एकरूपतेनेच होत असतं. म्हणून इथे काय आहे
ते केवळ नामाने मला ब्रह्मस्वरूप आकळतं. मग आकळतं तर कसं आकळतं? ते मला एकरूपतेनेच आकळतं. मग स्वरूपच मला एकरूपतेने आकळत असेल तर मग नाम नामीचा अभेद आहे, तर मग नाम ब्रह्मरूप नाही काय? नाम ब्रह्म असा विचार करावा, आणि नाम ब्रह्म असा विचार केला तर मी माझ्या स्वरूपाकडे निघून जायला हे नामच उपयोगी आहे. म्हणून हा नामरूप श्रीहरी, सगुण श्रीहरी, षडगुणेश्वर संपन्न असल्यामुळे व्यावहारिक सत्तेत सुद्धा तो बॉस आहे, आणि पारमार्थिक सत्तेत तो निर्गुण रूपाने तो माझ्या समोर आलेला आहे. अशा पद्धतीने मी जर का सगुण निर्गुणाचा खेळ केला तर मी माझ्या स्वरूपाकडे निघून जातो. मग आता प्रमाण द्यायला पाहिजे. आता प्रमाण द्यायला पाहिजे तर नामव्रजच कवच, तोची निर्गुणाचा अभ्यास. म्हणजे तुम्ही नामस्मरण करा, ही भूमिका इथे मांडलेली आहे ज्ञानदेवांनी, की नामव्रज कवच. ते कवच आहे, व्यावहारिक सत्तेतही कवच आहे, आणि पारमार्थिक सत्तेत ते मला आत्मस्वरूपाशी एकरूप करून पुढच्या जन्माचा शेवट करून टाकते. अशा पद्धतीने ते कवच आहे, तोची निर्गुणाचा अभ्यास. म्हणून नाम घेण्यामध्ये इथे नाम नामी अभेद रूप असल्यामुळे आणि नामीच निर्गुण रूप असल्यामुळे नाम घेणं हाच निर्गुणाचा अभ्यास आहे, असं श्री ज्ञानदेव म्हणतायत. मी म्हणत नाहीये, कारण ज्ञानदेव म्हटलं की मान्य होऊन जातं. मी कोण म्हणणार? इथं ज्ञानदेव जेव्हा बोलतात तेव्हा बाकीच्यांनी बोलायचं नसतं, ही भूमिका आहे. बाकीच्यांनी म्हणजे माझ्यासारख्या सटरफटर लोकांनी बोलायचं नसतं, ते ज्ञानदेवांचं म्हणणं फक्त मांडायचं असतं. हरिपाठात काय चाललंय? मी फक्त ज्ञानदेवांचं म्हणणं मांडतोय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. माझ्या बाजूनी मी नाम घेण्याचा प्रयत्न सतत करणार आहे, ही मी भूमिका तयार केलेली आहे. तुमची भूमिका काय करायची आहे ती तुम्हाला डिसाईड करायची. किंवा आणखीन माऊली म्हणते, तत्वमस्यादी वाक्य उपदेशू नामाचा अर्धांशू नाही तेथे. इथे तत्वमसी वाक्याचा जो उपदेशू आहे ना, तो उपदेशू कसा आहे? तिथं वाच्यार्थ लक्षार्थ करेपर्यंत हे म्हातारं होऊन जातं, आणि काही केलं शेवटपर्यंत केलं तरी सुद्धा ते वाच्यार्थ लक्षार्थ कळतच नाही. मग नामाचा अर्धांशू नाही तेथे, म्हणजे याचा अर्थ काय? नामानी जे काम जितक्या लवकर होतंय त्याच्या अर्धा भागात सुद्धा या तत्वमसीचा विचार करून काही होत नाही, ही भूमिका आहे. आम्हाला श्री गुरूंनी दोघांना या सगळ्या साधनेबरोबर, विचार साधनेबरोबर नामसाधन घ्या सांगितलं. आम्ही नामसाधन अत्यंत निष्ठेने घ्यायचा प्रयत्न केला आणि करतही आहे. आणि अशा पद्धतीने आमची अंतःकरण वृत्ती दोघांची शांत राहायला किती मदत झाली याचा विचार काय सांगावा. म्हणजे इतकं ते नामाचा अर्धांशू नाही तेथे, याचा अर्थ तिथे नामाची महती श्री ज्ञानदेवांना गायची आहे. म्हणून ती नामाची महती आपल्याला कळणं हाच खरा आपल्या अभ्यासाचा उद्देश आहे. आता नाम भक्ती वाचून निर्गुणाची प्राप्ती ही कष्टदायकच आहे. हरिनामाचे कवच हा लक्षार्थ आणि वाच्यार्थ याचा विचार न करता, म्हणजे याच्या संबंधी अधिक विचार न करता केवळ नाम नामीचा अभेद आहे या विचारानेच निर्गुण ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होऊन जाते. मग आता हे विचार जे आहेत हे विचार अनुभवजन्य आहेत. कोणी मांडले? श्री ज्ञानदेवांनी मांडले. मग ज्ञानदेवांच्या अनुभवातनं ते मांडले गेलेले आहेत. मग ब्रह्म जसं आहे तसं ते बरोबर आहे. ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये विचार मांडताना ब्रह्म असायचं तसंच असतं. अभ्यास केवळ विपरीत ज्ञान घालवण्याचा विचार आहे. म्हणजे अविद्येची निवृत्ती आणि पुन्हा ज्ञानाची प्राप्ती. अविद्या अज्ञान हे केवळ या जगातामध्ये दिसून आपल्याला येतं, आणि ती जगत सत्यत्व दृष्टीने केलेली विचारधारा आहे. आता ती अज्ञान दृष्टीचं जर का मला ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये ते अज्ञान दूर करायचं असेल तर त्या अज्ञानाला बाधक ज्ञान म्हणजे सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या हे बाधक ज्ञान माझ्या अंतःकरणामध्ये मला तयार करावं लागतं, आणि त्याप्रमाणे साधन करून मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. पण आता ही अज्ञान दृष्टी वगैरे घालवण्याचं काम जे आहे ना, ते नाम सरळ सरळ करतं, कारण नाम नामीचा अभेद आहे. अशा रीतींनी नामच जर मला हरिरूपतेचं दर्शन घडवून येत असेल तर मग सर्व प्राणी मात्रांमध्ये नामाच्या साह्याने ते सर्वत्र हरिरूपत दर्शन ते मला सहजच होतं. म्हणजे इथे ज्ञान अज्ञान नंतर तत्वमसीचं चिंतन वगैरे या सर्व भाषा इथे थोड्याशा शांत होऊन जातात. माऊलीत तर विठ्ठलाचा अवतार आहे. मग आता कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतळी, मग माऊली आणि विठ्ठल हे दोन वेगळे बोलतायत काय? म्हणजे मी म्हणत नाहीये मला तत्वमसीचं चिंतन करू नका असं म्हणायचं नाहीये, करा, पण
त्या अभ्यासाला जर का ज्ञानलक्षणा भक्तीची मंडळी असतील ज्ञानप्रधान, तर त्यांनी नामाची जोड दिली तर आत्मसाधन हे लवकर पूर्ण होईल. आणि जे मात्र प्रामुख्याने नाम घेत आहे त्यांनी काय विचार करायचा आहे की अरे बाबा, तेच हरितत्व सर्वांमध्ये व्यापून आहे आणि त्या हरितत्वाचा स्वीकार करून तू आनंदाशी एकरूप हो, ही एवढी भूमिका त्याला मान्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने तिथे त्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी यासाठी सायासच नाही. म्हणून माऊली म्हणते, सगुण निर्गुण एकरूपच आहे, सगुण निर्गुण एकरूप रे. म्हणजे की सगुण निर्गुण तू एकू गोविंदू रे. म्हणून इथे काय आहे, जितकं ब्रह्म अनाकलनीय आहे तेवढाच हरी सुद्धा नामरूपात येऊन सुद्धा अनाकलनीय आहे. म्हणून न करवे अर्थ उपनिषदा. म्हणून उपनिषदाला त्याचा अर्थ करता येत नाही. या शब्दाचा अर्थ उपनिषदाला हे हरी असं असं अमुक अमुक तत्व आहे अशी भूमिका मांडून सुद्धा त्याला मात्र ते काही कळत नाही, ही भूमिका आहे. म्हणून आपली भेसळयुक्त बुद्धी आहे ना, ती अगदी शांत करावी. ती भेसळयुक्त बुद्धी काय करते, सगुण निर्गुणाचा भेद करते आणि ते खेळ अंतःकरणामध्ये काय होऊन जातात, फार माजतात. पण माऊली काय म्हणते, माऊलीची बुद्धी लक्षात घ्या, भरला घनदाट हरी दिसे. या माऊलीच्या बुद्धीने मी माझं जीवन जगलं ना, बस माऊली काय म्हणते बस एवढा विचार जर माझ्या अंतःकरणात असेल तर मी माऊली रूप व्हायला म्हणजे आनंद रूप व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. ज्ञानाभिमान जो माझ्या अंतःकरणात आहे ना, तत्वमसी चिंतनाने येणारा, कारण ते ब्रह्म मी आहे असा एक ज्ञानाभिमान येतोच ना. किंवा अलीकडे जर असला तर शब्दाभिमान येतो, मी करत असलेल्या अभ्यासाचा अभिमान येतो. इथं काही गोंधळच नाही हो, फक्त नाम घ्यायचंय. म्हणून इथे ज्ञानाभिमान जो आहे ना, म्हणजे अहंकार, तो केवळ नामाने ओसरतो. आता त्याला प्रमाण काय, जाटलेनी ज्ञाने मी मुक्त हे मानिजे मने, तो ज्ञानबंध म्हणे उपनिषद भागू. म्हणजे हा जो बळच मी तयार केलेला ज्ञानबंध आहे ना, काय की मी मुक्त आहे. आता मी मुक्त आहे असे फोन करणारे माझ्या गुरूंना बरेच जण आहेत. आणि मग आमच्या श्री गुरूंनी एकदा सांगितलं, ज्या अर्थी तुला मी मुक्त आहे असं वाटतंय ना, त्या अर्थी तू मुक्त नाहीये. अहो, मुक्त आहे म्हणजे मी स्वरूपाशी एकरूप होतो, आणि स्वरूपाशी एकरूप झाल्यावर कोण बोलायला शिल्लक उरतो, आणि कोणाला मिरवायची हौस उरते, आणि कोणाला सांगून काय त्याचा उपयोग. मी मुक्त आहे हे जर का सांगितलं मी सगळ्यांना गावभर ओढून, पेढे वाटले 1000-2000 किलो, लोक पेढे खाऊन जातील, माझ्या मुक्ततेचा काही संबंधही त्यांना कळायचा नाही. म्हणजे इतकी मुक्तता जर का एकरूपतेने आहे आणि सहजच ती अत्यंत पर्सनल गोष्ट आहे, तर मग तिथं त्याचा बडीवार कशाला. हा अहंकार आहे, बडीवार आहे म्हणजे अहंकार आहे. मग हा ज्ञानबंध जर का उपनिषद सांगतंय की हा ज्ञानबंध वृत्तीच्या स्तरावर आलेल्या मी आत्मा आहे या अनुभवाचा आहे. अल्टिमेटली अगदी विचार करायची वेळ आली तर वृत्तीच्या स्तरावरचा अनुभव सुद्धा निश्चेष तुटला पाहिजे. आणि तो जर निश्चेष तुटायचा असेल तर जे तुला आत्ता कळलंय ते सर्वांमध्ये पहा ना. मग भरला घनदाट हरी दिसे, हरीच्या दासा हरी राही दिशा. मग तो जो काय म्हणूया बंध आहे अहंकाराचा, तो नामभक्तीने जातो, ही भूमिका आहे. आणि नामभक्तीने मला निर्विकल्प स्थिती म्हणजे आनंदाभाव स्थिती, आनंदाभाव नाही, आनंदाच्या भावाची स्थिती, अशी भूमिका मी मांडतो. म्हणजे आनंदरूप स्थिती मला प्राप्त होते. आनंद भाव हा माझ्या जीवनाचा प्रेमभाव तयार होतो, आणि या हरीच्या प्रेमा वाचून हा आनंद भाव तयार होणं शक्य नाही. म्हणून हरी नामस्मरण हा परमप्रेमाचा विषय आहे, आणि नाम हे सगुणाचेच आहे. मग ब्रह्म अनाम आहे, आणि हरी पुन्हा याच्यात येऊन सगुणात येऊन सुद्धा पुन्हा बेनामच आहे. बेनाम या शब्दाचा अर्थ त्याला कोणाला जाणता येत नाही. बेनाम शब्दाचा अर्थ दोन नाम असा घेऊ नका. म्हणजे हरी काच्या रूपात येऊन सुद्धा ब्रह्म हे पुन्हा कसं राहतं, सोहळ्यातच राहतं, ही भूमिका आपल्या पुढे आहे. पुढे आणखीन एक विचार आहे की सच्चिदानंद पदाचा जेव्हा विचार करायची ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये विचार करायची वेळ येते, त्यावेळी सत्पद, चित्पद आणि पुन्हा आनंद पद अशा तिन्ही पदांचा विचार करावा लागतो. मग आणि त्या ठिकाणी मग असताची व्यावृत्ती सत म्हणून आले श्रुती, जडाची आहे समाप्तीची द्रुपत्व वगैरे, हे सगळे विचार आपल्या पुढे येतात. पण नामामध्ये मात्र काय होतं, या तीनही पदांची आठवणी होऊन जाते. आपल्याला एक नाम घेतलं की त्या सच्चिदानंद तिन्ही पदांचा त्या नामामध्ये म्हणूया एक उल्लेखच होऊन जातो की आमचा विठ्ठल आनंद रूप आहे.
आमच्या विठ्ठलाला कुठलीही उपाधी नाही. म्हणतात ना, तुम्ही उपाधी वेगळे सदा निर्विकार. म्हणजे पुन्हा काय आहे, रूपात येऊन सुद्धा तुम्ही निर्विकार. म्हणजे इथे काय होऊन जातं की सगुण नामाच्या निमित्ताने ही सच्चिदानंद पदवी सहजच प्राप्त होऊन जाते, सहजच प्रेमाच्या निमित्ताने प्राप्त होऊन जाते. म्हणजेच मी निर्विकल्प होऊन जातो. मग अशा रीतीने मी जर का इतका सहज निर्विकल्प होऊन जात असेल तर मग आता प्रमाण द्यायला पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणता हरी. आता मुख्य मुद्दा काय आहे, सत्पद ते ब्रह्म म्हणजे शत्रुपदा जी आहे ती ब्रह्माची सांगितली, म्हणजे सच्चित आनंद रूपता. चित्पद ते माया म्हणजे तो मायेच्या संदर्भात आलेला मी आत्मा आहे, हा वृत्तीच्या स्तरावर आलेला आनंदानुभव. पण आनंदपदी जया म्हणता हरी, पण हारीच आनंद रूप असल्यामुळे सत्पद चित्पद सगुण. आता पुढचा जो विचार मांडलाय तो हा आहे की सत्पद चित्पद सगुण. आता सच्चित आणि आनंद हे तिन्ही काय आहे, सगुण आहे. मग सगुण निर्गुण हारी पायी, म्हणजे हारीच्या पायी जर का मी माझी अंतःकरण वृत्ती प्रदान केली, म्हणजे हारीच्या नामामध्ये प्रदान करून टाकली, तर मग काय आहे, ही तिन्ही जी पदं आहेत या पदांची आटणी न करताच ती प्राप्त होऊन जातात. म्हणून भगवत गीता काय म्हणते, केवळ जी सत्ता तो पुरुष गा पांडुसुता. म्हणजे केवळ इथे सत्तारूप असलेली जी गोष्ट आहे ना, तो पांडुसुता. मुख्य मुद्दा काय आहे, पांडुसत्ता. तर पांडुसत्ता या शब्दाचा अर्थ सर्वत्र पांडुरंग सत्ता आहे. मग त्याचाच सर्वत्र भाव असेल तर त्यालाच भजावा, म्हणजे त्याचंच नामस्मरण घ्यावं. म्हणून सत्पद या शब्दाचा विचार करायची वेळ येते तेव्हा नामरूपातीत असलेली जी ब्रह्मसत्ता आहे ती सत्पदाचा विचार आहे. आता चित्पद म्हणजे माझ्या ठिकाणी मी ही स्फुरणारी वृत्ती. आता ती कशी आहे म्हणूया, ती मी आत्मा आहे या स्तरावर आलेल्या अनुभवाची आहे. पण ती काय आहे, ती आहेच ना. मग आता ती केवळ काय झाली पाहिजे, हरिरूप झाली पाहिजे. आता तीच जर का हरिरूप करायची असेल तर हरिनामाशिवाय काय मला पर्याय आहे. म्हणून अशा रीतीने मी हरिनाम घ्यावं आणि मग काय होऊन जातं, त्या आनंदरूप श्री हरीच्या लीला वर्णन करता करता, त्या भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा विचार करता करता मी कधी हरिरूप होऊन जातो, आनंदरूप होऊन जातो, आनंदमयी जीवन जगतो, हे माझं मला कळत. इतका त्या आनंदाचा मोठा प्रभाव या नामाच्या निमित्ताने आपल्या पुढे येतो. आता पुन्हा आणखीन एक विचार आहे की बोधामध्ये व्यवहार नाही. म्हणजे ज्यावेळी आत्मस्वरूपाची ऐक्यरूपता असते शुद्ध ज्ञानाशी, तेव्हा त्याच्यामध्ये व्यवहार नाही, असा ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार मांडतो. म्हणून व्यवहार करताना, ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार करताना व्यवहार बाधितानुवृत्तीने होतो, अशी भूमिका आहे. आणि मग या भक्ताचा विचार करायची वेळ आली, भक्ताच्या व्यवहाराची विचार करायची वेळ येते, तेव्हा भक्ताचा प्रत्येक व्यवहार नामाच्या तालावर घडतो. म्हणजे तो नामाच्या तालावर व्यवहार घडवतो, तो नामाच्या प्रेमाच्या सन्निधात व्यवहार घडवतो. आणि मग त्याचं चित्त जे आहे ते विद्या अविद्या या भूमिकेचा विचार न करताच सहजच ते नामनामी आभेदात विसरून जातं. म्हणजे इथे विद्या अविद्या वगैरे एवढे सगळे ज्ञानलक्षणा भक्तीचे विचार आणि मग त्या आनंदाची एकरूपता करण्यासाठी तो केलेला कष्टप्रद बाधितानुवृत्तीचा व्यवहार, म्हणजे बाधितानुवृत्तीचं जीवन जगण्यासाठी प्रयत्नाचा व्यवहार आणि मग त्यानंतर आलेली सहजता, हे सगळे विचार आहेत. पण इथे तो नामनामीच्या आवेदामध्ये तो जेव्हा या सगळ्या लोकांशी व्यवहार करतो तेव्हा मात्र त्याचा व्यवहार तो त्या आनंदातच होऊन जातो. मग आता तो व्यवहार कशात झाला, तो निर्विकल्पातला व्यवहार ठरतो. आता निर्विकल्पामध्ये व्यवहार म्हणजे काय, हा वदतो व्याघातच आहे की अरे अभेद दृष्टीमध्ये तो व्यवहार करतो, हाच निर्विकल्पातला व्यवहार आहे, असं विचार करायला काय हरकत आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, जितकं ब्रह्माचं वर्णन करण्यास वाणी असमर्थ आहे तितकंच सगुणाचं वर्णन करण्यास वाणी असमर्थ आहे. मग तुम्ही म्हणाल की अहो हे जे काय सगुणाचं रवी सुकुमार मदनाचा पुतळा हे सगळं वर्णन केलंय ते काय आहे. अहो ते वर्णन करूनही या संतांचं मन भरलेलं नाही, हे लक्षात घ्या. कारण ते म्हणतात असं वर्णन करूनही आम्हाला भगवंत अजून ज्या प्रमाणात आकळायला पाहिजे, म्हणजे कळायला पाहिजे, ते काही अजून आकलन झालेलं नाही. हे ब्रह्माचं एक रूप आमच्या पुढे आलेलं आहे. अशी या हरीची अनेक रूपं आहेत. ब्रह्माचं रूप या शब्दाचा अर्थ हरीचं रूप. म्हणून ज्ञानदेव म्हणे
आता त्याला पुन्हा प्रमाण द्यायला पाहिजे. न कळे याची थोरी, या सगुण रूपाची थोरी, न कळे थोरी आपण चराचरी नांदत असे. तोच चराचरी नांदतो आणि हे चराचरी नांदणं जे आहे ना ते नामनामीच्या आभेदात सहज सिद्ध होतं. आणि असं जे आनंदाने सिद्ध झालं की मग ज्ञानदेव म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. अशी वृत्ती जर माझी या हरिपाठाच्या चिंतनाने होणार असेल तर मग काय आहे, मुख्य विचार काय आहे चौथ्या चरणाचा, की हरिमंत्र हा कसा आहे, अगाध आहे. अगाध आहे या शब्दाचा अर्थ त्याचं वर्णन करता न येण्यासारखा आहे. म्हणून ज्ञानलक्षणेची प्राप्ती इथे बाबाजी महाराज पंडितांनी फार सुंदर विचार मांडलाय. ज्ञानलक्षणे स्वरूपाची प्राप्ती वृत्ती व्याप्तीने होते. म्हणजे पुन्हा काय आहे की नको असलेला विचार निघून जातो आणि आपली अंतःकरण वृत्ती ही शांत होऊन गेल्यामुळे व्यापते. आणि व्यापते, आणि ती व्यापते तर काय व्यापते, ती ब्रह्मस्वरूपाशी विलीन होते आणि ती व्यापक होऊन जाते. अशी भूमिका आहे. तर आता सगुणाची प्राप्ती कशी मग? बाबाजी महाराज पंडित म्हणतात, श्री बाबाजी महाराज म्हणतात की सगुणाची प्राप्ती वृत्तीच विसरून जाते. म्हणजे वृत्तीच नामामध्ये विसरून जाते आणि विसरून गेल्यानंतर मग तिथे काही व्यवहार चाललाय हे कळतच नाही. व्यवहार तिथे काय होऊन जातो, होऊन ठप्प झाल्यासारखा होतो. मग तुम्ही तिथे कृष्णाच्या ज्या गोपिका आहेत त्यांचा विचार करा. गवळणी काय होत्या, केवळ श्रीकृष्ण नामात होत्या आणि नामात राहून त्या भगवान श्रीकृष्णाशी एकरूप झालेल्या होत्या. त्यांना त्यांच्या देहादी प्रपंचाचा विसर पडलेला होता. मग आता देहादी प्रपंचाचा विसर पडला आणि मग तरीही त्यांचा व्यवहार होत होता. मग त्यांचा व्यवहार कोण चालवत होता? असे सगळे जे विचार आहेत ते सगळे विचार, त्यांचा व्यवहार सगुण श्रीकृष्ण चालवत होते. आणि सगुण श्रीकृष्ण म्हणजे ब्रह्मरूप श्रीकृष्ण. आता इथे कुठे भेद वगैरे सगळ्या गोष्टी बोलायच्या? म्हणून जितकं ब्रह्मस्वरूप विलक्षण आहे, म्हणजे ते कुठल्याही लक्षणाशी जुळत नाही, तेवढंच हे आमचं हरी नाम म्हणजे हरीचं रूप हे सुद्धा विलक्षण आहे. म्हणजेच ते पुन्हा 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांनी कळणारं नाही. ही भूमिका सतत मला मांडायची आहे. मग आता पुढे बोलायचं काय? आता शेवट आला आजच्या अभ्यासाचा. वृत्ती आहे म्हणून बोलणं आहे. आज मी तुमच्याशी बोलतोय ते वृत्तीने मी बोलतोय, तुम्ही ऐकताय. मग ऐकताय तर काय आहे, मनोवृत्तीने ऐकताय. कान हे इंद्रिय आहे त्याचं. पण वृत्तीच नामरूप झाली तर काय बोलायचं? मग काय बोलायचं? मग गप्प बस, ही भूमिका आली. मग गप्प बस म्हटलं तर मग आता काय केलं पाहिजे? उदयनी गप्प बसणं हेच महत्वाचं आहे. इथे तो जो गप्प बसला ना नाम घेऊन तोच खरा. म्हणून नामरूपातील रामरूपातील भगवंत तेवढाच आणि तितकाच काय आहे, निर्गुण ब्रह्माप्रमाणे अचिंत्य आहे. मग काय कर उदय, आता तू बोलू नकोस, मग गप्प बस. मग गप्प बस तर काय कर, हरिनाम. अशा रीतीने आपण काय करूया, हरिनाम घेऊया. मग हरिनाम काय आहे की जय जय राम कृष्ण हरी. हेच जर का हरिनाम मी घेतलं तर मग आता मी काय करायचं? जय जय राम कृष्ण हरी म्हणायचं आणि गप्प बसायचं. म्हणून मी आता इथे गप्प बसतो आणि रामकृष्ण हरी म्हणतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.